नमस्कार, आज आपण पास्ता रेसिपी बघणार आहोत। तर मी इथे एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण पास्ता टाकून घेऊया। तो थोडा वेळ उकळून घ्यायचा आहे। थोडासा मऊ झाला की मग मी तो का चाळणीमध्ये काढून घेणार आहे। तोपर्यंत मी इथे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण असं सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण पास्तासाठी लागणारं फोडणी तयार करून घेऊया। त्यानंतर मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण अद्रक, हिरवी मिरची, लसूण, कांदा हे सगळं परतून घ्यायचं आहे। तुम्ही जर लहान मुलांसाठी करणार असाल तर मिरची थोडीशी कमी टाकू शकता किंवा मिरची स्किप करू शकता। त्यानंतर आपण कांदा, टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा, टोमॅटो व्यवस्थित परतून झाले की मी त्यात थोडंसं पास्ता मसाला टाकून घेणार आहे। पास्ता मसाला त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर पास्ता पिझ्झा सॉस पण टाकणार आहे। ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून त्यात जे शिजवून घेतलेला पास्ता आहे तो टाकून घ्यायचा आहे। तो टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तो व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो सॉस त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर तयार आहे आपला पास्ता, गरमागरम पास्ता।